नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अधिक महिना सुरू होण्या अगोदर कोणत्या वस्तू खरेदी करायच्या याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. यंदा 12 ऐवजी 13 महिने असणार आहेत. जेव्हा वर्षामध्ये 12 ऐवजी 13 महिने असतात त्यावेळेला अधिक महिना हा येत असतो आणि 3 वर्षातून एकदा हा अधिक महिना येत असतो. 17 मे पासून अधिक महिन्याला सुरुवात होणार आहे. यावर्षी 2 ज्येष्ठ महिने असणार आहेत. म्हणजे एक अधिक ज्येष्ठ आणि एक म्हणजे नीच ज्येष्ठ. चंद्र महिना जो आहे तर तो 29.5 दिवस असतो आणि सूर्य महिना जो आहे तर तो 30.4 दिवस असतो. आणि यांच्यातील जो फरक आहे तर तो 11.25 दिवसांचा फरक असतो आणि हा फरक जो आहे तर तो 3 वर्षांनी 1 महिन्याचा फरक येत असतो आणि त्यावेळेला एक अतिरिक्त महिना होतो जो महिना अधिक महिना म्हणून ओळखला जातो. थोडक्यात काय तर सौर वर्ष जे आहे तर ते 365 दिवसांचे असते आणि चंद्र वर्ष जे आहे तर ते 354 दिवसांचे असते आणि यातील 11 दिवसांचा जो फरक आहे तर तो 3 वर्षांनी 33 दिवसांचा फरक होतो आणि त्यावेळेला एक अतिरिक्त महिना तयार होत असतो ज्याला आपण अधिक मास, अधिक महिना, धोंड्याचा महिना, पुरुषोत्तम मास, मलमास अशा नावाने ओळखत असतो. ज्या चंद्र महिन्यामध्ये सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये संक्रमण करत नाही त्या महिन्याला अधिक महिना असे म्हटले जाते. कारण प्रत्येक महिन्यामध्ये सूर्य जो आहे तर तो एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करत असतो आणि त्याला आपण संक्रांती म्हणत असतो. जसं की मकर संक्रांतीच्या वेळेला सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो म्हणून आपण त्याला मकर संक्रांती म्हणतो. तर अशा प्रकारे वर्षभरामध्ये 12 संक्रांती येतात आणि ज्या महिन्यामध्ये सूर्य संक्रांत येत नाही म्हणजे सूर्य जो आहे तर तो कोणत्याही राशीमध्ये प्रवेश करत नाही तर अशा वेळेला तो म्हणजे अधिक महिना. अधिक महिना जो आहे तर तो श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. अधिक महिन्यामध्ये जो व्यक्ती सत्कर्म करतो त्याला अधिकाचे फळ प्राप्त होते. अधिक महिन्यामध्ये आपण जे काही पूजापाठ करतो, उपासना करतो तर त्याचे आपल्याला 100 पटीने अधिक फळ जे आहे तर ते मिळत असते. या महिन्यात भगवान विष्णूंच्या 33 अवतारांची पूजा केली जाते. त्याचप्रमाणे दानधर्म केला जातो. ज्या व्यक्ती अधिक महिन्यामध्ये यथाशक्ती दानधर्म करतात त्यांचे दारिद्र्य नष्ट होत असते. असा हा अधिक महिना सुरू होण्या अगोदर काही वस्तू खरेदी करून आपण घरी आणू शकतो. त्यापैकी पहिली वस्तू म्हणजे श्रीहरी विष्णूंचा फोटो किंवा श्रीहरी विष्णूंची मूर्ती. जर आपल्याकडे अजूनही विष्णूंचा फोटो नसेल, विष्णूंची मूर्ती नसेल तर आपण अधिक महिना सुरू होण्या अगोदर विष्णूंची मूर्ती घरी आणू शकतो आणि अधिक महिन्यामध्ये ही मूर्ती आपल्या देवघरामध्ये स्थापित करू शकतो. अधिक महिन्यामध्ये आपण या मूर्तीची पूजा करू शकतो ज्यामुळे विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल. यानंतर आपल्याला जर तुळशीची माळ नसेल तर तुळशीची माळ जी आहे तर ती सुद्धा आपण खरेदी करू शकतो. खास करून भगवान विष्णूंच्या मंत्राचा जप करण्यासाठी ही तुळशीची माळ वापरली जाते. त्याचप्रमाणे प्रभू श्री रामचंद्र श्रीकृष्णाच्या मंत्राचा जप करण्यासाठी तुळशीची माळ वापरणे हे अत्यंत शुभ असते. कारण श्रीराम आहेत, श्रीकृष्ण आहेत तर ते श्रीहरी विष्णूंचेच अवतार आहेत. धार्मिक ग्रंथानुसार भगवान श्रीराम आणि श्रीकृष्ण हे दोघेही विष्णूंचे अवतार आहेत आणि अधिक महिन्यामध्ये जर आपण तुळशीच्या माळेने प्रभू श्रीरामाचा किंवा श्री विष्णूचा श्रीकृष्णाचा जप केला तर आपल्याला अधिकाचे फळ प्राप्त होते. जरी आपल्याला जास्त पूजापाठ करणे शक्य नसेल, आपल्याला कामाच्या व्यापातून तेवढा वेळ मिळत नसेल तर आपण फक्त या तुळशीच्या माळेवरती ओम नमो नारायण किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः तर या मंत्राचा जरी जप केला तरी श्रीराम किंवा श्रीराम श्रीराम असा जरी फक्त जप केला तरी सुद्धा आपल्याला त्याचे पुण्यफळ प्राप्त होत असते. त्यामुळे जर आपल्याकडे तुळशीची माळ नसेल आणि आपल्याला जर श्री विष्णूंची भक्ती करायची असेल, नामस्मरण करायचं असेल तर आपण ही तुळशीची माळ जी आहे तर ती नक्कीच खरेदी करू शकतो. अधिक महिन्यामध्ये एकादशी जी येते तर ती सुद्धा अत्यंत विशेष मानली जाते. तर ह्या एकादशीच्या दिवशी सुद्धा आपण विष्णूंच्या मंत्राचा जप या तुळशीच्या माळेने केला तर आपल्याला आपल्या पापातून मुक्ती मिळते आणि आपल्या ज्या मनोकामना आहेत तर त्या सुद्धा पूर्ण होतात. जर आपल्याला काही धार्मिक पुस्तके हवी असतील तर यांची सुद्धा खरेदी आपण या अधिक महिना सुरू होण्या अगोदर करू शकतो. शास्त्रानुसार जर आपण प्रत्येक गुरुवारी श्री विष्णू सहस्रनामाचा पाठ केला तर आपल्या जीवनामध्ये अपार प्रगती होते. भगवान विष्णूंची कृपा होऊन आपल्या पापांचा नाश होतो. आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते. अधिक महिन्यामध्ये जर विष्णू सहस्त्रनाम आपण फक्त ऐकले
किंवा आपल्या कानावरती जरी विष्णूंची 1000 नावे पडली तरी सुद्धा सकारात्मक वातावरण निर्माण होत असते. आपल्या घरातील दुःख, दारिद्र्य, नैराश्य दूर होत असते. तसेच श्रीकृष्ण कथा, हरिवंश पुराण, श्री भगवद्गीता, श्री रामकथा तर अशा कथेची जी धार्मिक पुस्तके आहेत तर ती आपण आणू शकतो किंवा इतर जरी आपल्याला काही धार्मिक पुस्तके हवी असतील, सणावारांची माहिती देणारी बरीचशी पुस्तके आहेत, तर ही पुस्तके सुद्धा आपण आणू शकतो. तसेच अधिक मासाच्या कथेचं पुस्तक जे आहे तर ते आणू शकतो. अधिक मासामध्ये दररोज आपण अधिक मासाचे जे अध्याय आहेत तर दररोज एक अशा प्रकारे 30 दिवस 30 अध्याय जे आहे तर ते वाचू शकतो. त्यामुळे अधिक मास अध्यायाचे जे पुस्तक आहे तर हे सुद्धा आपण खरेदी करू शकतो. तसेच आपल्याकडे जर तुळस जी आहे तर ती सुकलेली असेल, वाळलेली असेल किंवा आपल्याकडे तुळस अजूनही लावलेली नसेल तर तुळशीचं रोप जे आहे तर ते सुद्धा आपण या अधिक महिन्यामध्ये लावू शकतो. त्यामुळे अधिक महिन्याच्या अगोदर आपण हे तुळशीचं रोप घरी आणायचं आहे आणि अधिक महिना सुरू होण्या अगोदर आपण हे घरी आणून ते व्यवस्थित वाढवून अधिक महिन्याच्या पहिल्याच दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर एका कुंडीमध्ये वगैरे हे रोप जे आहे तर ते लावायचं आहे. कारण श्री हरी विष्णूंना तुळस जी आहे तर ती अत्यंत प्रिय आहे. आपण तुळशीजवळ जर तुपाचा दिवा लावला, तुळशीला दररोज जर 11 प्रदक्षिणा घातल्या आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा जो जप आहे तर तो तुळशीजवळ बसून 108 वेळेला केला तरी सुद्धा आपल्या घराचे, आपल्या परिवाराचे अनेक नकारात्मक गोष्टींपासून संरक्षण होत असते. त्यामुळे तुळशीचं रोप आपण अगदी खरेदी करू शकतो. आपल्याकडे जर कामधेनू गायीची मूर्ती नसेल तर आपण ती सुद्धा खरेदी करू शकतो. कारण अधिक महिन्यामध्ये जर आपण गायीची सेवा केली तर भरपूर पुण्य प्राप्त होते. महिनाभर दररोज आपण गायीला जर नैवेद्य दिला तर आपल्या जीवनातील दारिद्र्य नष्ट होते. परंतु प्रत्येकाला प्रत्यक्ष गायीची पूजा करणे शक्य होत नाही किंवा प्रत्यक्ष गायीला नैवेद्य देणे शक्य होत नाही. त्यामुळे मग आपण कामधेनू गायीची मूर्ती जी आहे तर ती आणू शकतो. ही मूर्ती आपण घरात ठेवल्यामुळे घरामध्ये समृद्धी येते, आपल्याला आरोग्य लाभते, संतती लाभते. कामधेनू गाय म्हणजे इच्छा पूर्ण करणारी गोमाता आहे आणि समुद्र मंथनाच्या वेळेला कामधेनू गाय ही बाहेर पडल्याचा सुद्धा उल्लेख पुराणामध्ये आहे. त्यामुळे आपण कामधेनू गायीची मूर्ती आणू शकतो. आता ही मूर्ती घेताना वासरासह म्हणजे वासरू जे आहे तर ते गायीला दूध पित आहे तर अशी मूर्ती आपल्याला घ्यायची आहे आणि छोटीच मूर्ती आपल्याला घ्यायची आहे. अशी मूर्ती आपण देवघरामध्ये आणली तर आपल्या घरातील वास्तुदोष सुद्धा दूर होतात आणि अधिक महिन्यामध्ये दररोज आपल्याला या कामधेनूची पूजा जी आहे तर ती करायची आहे. ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धीमध्ये वाढ होईल. आपल्याकडे अजूनही अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर अधिक महिना येण्या अगोदर ही मूर्ती आपल्याला खरेदी करायची आहे. अन्नपूर्णा जी आहे तर ती स्वयंपाकघरामध्ये किंवा आपण देवघरामध्ये तिची स्थापना करू शकतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये देवी अन्नपूर्णेला सुद्धा विशेष महत्त्व आहे. तिचा आशीर्वाद जर आपल्यावरती राहिला तर आपल्याला कधीही अन्नधान्याची कमी पडत नाही. त्यामुळे आपण अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी आहे तर ती सुद्धा खरेदी करू शकतो. अधिक महिन्यामध्ये आपण अन्नपूर्णेची विशेष पूजा केली तर आपल्याला अन्न, सौभाग्य आणि संपत्ती तर ह्या गोष्टींचा आशीर्वाद हा आपल्याला अन्नपूर्णेकडून प्राप्त होत असतो. त्याचप्रमाणे आपल्या देवघरामध्ये जर शंख नसेल, दक्षिणावर्ती शंख तर तो सुद्धा आपण खरेदी करू शकतो. घंटी जी आहे तर ती नसेल तर ती सुद्धा खरेदी करू शकतो. कारण शंखनाद आणि घंटानाद हे मंगलध्वनी आहे. ब्रह्मांडातील शुभ लहरींना चालना देण्याची आणि अशुभ लहरींना बाहेरचा मार्ग दाखवण्याची जी क्षमता आहे तर ती शंखनादामध्ये आहे. त्यामुळे आपण अधिक महिन्याच्या अगोदर शंखाची खरेदी करू शकतो आणि जर आपण अधिक महिन्यामध्ये शंखाची दररोज पूजा केली तर श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या जीवनामध्ये ज्या काही आर्थिक समस्या आहेत, पैशासंबंधीच्या अडचणी आहेत तर त्या सुद्धा नष्ट होतात. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अधिक महिना सुरू होण्या अगोदर कोणत्या वस्तूंची खरेदी करायच्या याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.